गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी कशाचा ब्लॉग बनवणार आहे कळेलच तुम्हाला पुढं. आज गुणूला होती सुट्टी, म्हटलं चला बनवूया. गुणूला कॅमेरामॅन बनवायचे आज. हा बघा गुन्या कसं नाचतंय. तर आता ब्लॉग बनवते थांबा मी. तर ह्या बघा माझ्या लग्नातल्या साड्या आहेत. आज म्हटलं चला याचा ब्लॉग बनवूया लग्नातल्या माझ्या साड्यांचा. हे गुणूच्या पप्पाने घेतलेले साड्या. गुणूच्या पप्पाने म्हणजे त्यांच्या घरच्यांनी लग्नात साखरपान का सुपारी मला आता एवढं कळणं, मी कन्फ्यूज आहे खरं. कारण ग्रीन साडी साखरपानला असते होते, मग ही सुपारीला असते. आता काय एवढं मला काय आठवत नाही बरं का. तरी गुणूच्या पप्पाने घेतलेली साडी लग्नात साखरपान किंवा सुपारी कशाची तरी आहे. कशी छानच आहे. पण अहो आता काय झालं माहिती का, मला खऱ्या साड्या घालायच्यात, खरंच घालायचे त्या. पण ते काय होतंय आता, ही बघा ही तर लय सुंदर साडी आहे. लय म्हणजे लय घातली एवढी सुंदर वाटते नाही साडी, लयच भारी. ते काय विषय झालाय, ब्लाऊज काय बसत नाही ते. हितनंच तुला दाखवते बघा ना. ही तर साडी किती सुंदर आहे. व्हिडिओ येतो ना छान बघा. कारण अहो पहिला मी बनवलंय काय ना बन्या, पूर्ण ब्लर आला पूर्ण. डबल मी बनवते व्हिडिओ. काही साडी ही अंगठीला साखरपान म्हणतात का सुपारी, म्हणजे तेव्हाची साडी. मला ही साडी लय म्हणजे लय आवडते साडी. कारण घातली एवढी सुंदर दिसते ना. मी ही घातलेली एकदा साडी लग्नात घातलेली, घालावीच लागते. त्याच्यानंतर घातलेली एकदा, पण मला आठवत नाही आता मी कशाला घातलेली म्हणून. त्याच्यानंतर नाही घातली. घालायची लय इच्छा आहे साडी. बघ आता जर ब्लाऊज जर असा भेटला ना काटासारखा, तर म्हणते ब्लाऊज पीस आणायचा. बघ आता कधी योगायोग येतोय. आता हळदीची साडी माझ्या आईने घेतलेली आहे आणि बिलकुल मॅच करते हळदीला, बिलकुल मॅच. मग हळदीचा कलरच असतो ना. पण आपल्या वेळे पुरी काय ही करायच्या, एवढी भारीतली साडी कशाला हळदीला घाला, खराब होऊन जाईल असं नाही का. मग आम्ही काय करायचो, आम्ही म्हणजे तेव्हा सगळीच घरातली साडी आपली एखादी नवीनच फक्त येलो कलरची. तर ही बघा हळदीची साडी. आपण म्हणजे हळदीला साडी मी घातलीच नव्हती. नंतर मी ही साडी एकदा वटपौर्णिमेला घातलेली इथं मुंबईत. वटपौर्णिमेला घातलेली मुंबईत. फोटो पण आहेत त्याचे. ही पण साडी खूप सुंदर आहे, लय म्हणजे लय छान. हे आम्ही सातारला बस्ता बांधलेला. माझी मोठी बहीण आका, आई आणि लीला मामी गेलेली. मी नव्हती गेली बस्ता बिस्ता बांधायला. हा नव्हती गेली. ही साडी तुम्हाला सांगते, तेलवणी हळदीनंतर तेलवणी उतरवायचं असतं ना, त्याची ही साडी. ही पण साडी मला लय आवडते. ही मी साडी ना, लग्न आमचं मे मध्ये झालं. लग्नानंतर गावीच होतो आम्ही 20-22 दिवस. मग त्यावेळेला वटपौर्णिमा आलेली लगेच. मे नंतर वटपौर्णिमाची येते ना, त्यावेळेला ही साडी मी घातली. बघा लय छान वाटते लय म्हणजे. कारण तिकडं मला मी आरशात बघते ना, किती सुंदर साडी वाटते. पण ब्लाऊजमुळे लय झोल झालाय. बघू आपण एक दिवस जाते मी गेटवर, जर ब्लाऊज पीस भेटलंच मॅचिंग. तर ही तेलवणीची साडी आहे. हळदीनंतर तेलवणी उतरवतात त्याची ही साडी. आणि ह्या साडीचं काय आहे, मी आकाला आणि अंजुताई म्हणजे माझी जुळी बहीण आणि आका म्हणजे माझी मोठी बहीण, तिघींना एकसारख्या साड्या घेतलेल्या. त्या दोघींना लग्नाच्या म्हणून आणि ही माझी तेलवणीची म्हणून. तरी अशी तेलवणीची साडी. 3 साड्या आईने घेतलेल्या लग्नासाठी आणि गुणूच्या पप्पांच्या इकडून 2 साड्या. कारण बस्ता एकत्र बांधला नव्हता. गुणूच्या पप्पा यांनी मुंबईत बांधलेला आणि आम्ही आपला सातारला बांधलेला. गुणी माझी करते ही साडी ओळखा. ही मी सांगत नाही साडी कशाची, तुम्ही सांगा बरं कशाची असते साडी. तू सांग, बोल नको बोल. कारण मी गुणूला आत्ता बोललेली, आधी ब्लॉग बनवला नाही तो बरोबर. ही साडी तुम्ही सांगा कशाची असेल म्हणून, कळेलच तुम्हाला कशाची आहे ते.
कारण 10-11 वर्षापूर्वी ना सप्तपदी हा प्रकार एवढा नव्हता. क्वचितच लोक करायचे. अंजुताईचं आमच्या केलेलं सप्तपदी बरं का, आमचं काय नव्हतं केलं, म्हणजे करतच नव्हतं त्यावेळेला एवढं. आता सगळ्यांचंच असतं हे सप्तपदी. ही साडी कशाची फक्त कमेंटमध्ये सांगा मला बरं का, कळेल, ओळखतील, बरेच जण ओळखतील असं वाटतंय. तर आम्ही सातारला बसता बांधला. सातारला तर ती धनलक्ष्मी, दीपलक्ष्मी लय फेमस दुकान आहे बघा, तिथे हा बसता बांधलेला. तर आता ह्या साड्या घालायची मला खूप इच्छा आहे, पण का घालू शकत नाही तुम्हाला दाखवते आता. आता हा ब्लाऊज बघा, एवढी छोटी म्हणजे पाक अशी होती. लग्नाचा अल्बम आहे, बघू आता एका दिवस म्हणते ब्लाऊज कोणाचे काय, ब्लाऊजच बसत नाही त्याच्यामुळं. नाहीतर साड्या ना मला खरंच लय आवडते, त्या साड्या ही तर लयच आवडते. बघणार आहे मी, जाणार आहे एक दिवस भेटून. काटासारखी बघा ना किती छान, कांद्याच्या पातीसारखा कलर आहे का नाही, हिरवा हिरवा गार, उलटी झाली. हे काय ही छान आहे साडीमध्ये. बघू आता, बघते मी एक दिवस. ह्या साड्या बघा लग्नातल्या येत्या, चला म्हटलं ब्लॉग बनवूया म्हणून आज सकाळी गुणूच्या पप्पांकडून काढून घेतलेल्या मी. तर इथे आहेत बघा ह्या साड्या. बघणार आहे मी, उद्या आता खर्च झाला तर, पण ब्लाऊजचं काहीतरी करायचं म्हणते मी. पण मॅचिंग भेटणारच नाही. थांब गुणी, नको बाळा दरवाजा उघडूस, मला ब्लॉगचा एंड करू दे मग जा. त्याला जायचं आहे खेळायला, कधीपासून नुसतं चाललंय मला खेळायला जायचंय. कारण अभ्यास केला आज, ट्युशन 2 ते 4 होता ना, मग आला थोडा वेळ बसला, टी व्ही बघितली. कालच इंग्लिशचं घेतलेलं त्याचं, आज आता GKचं घ्यायचं आहे. GKचं मला वाटतं 8 चॅप्टर शिकून झाले होते. सुरुवात अभ्यासाला आपली हळूहळू केली म्हणजे नंतर लोड येत नाही. तर ह्या बघा लग्नातल्या साड्या आहेत, कशा वाटल्या नक्की सांगा. आमचा लग्नाचा अल्बम पण आहे, पण ती कसं होतंय तो अल्बम, मला जेवढं हसायला येतं का नाही ती बघायचं म्हणलं की, कारण पाक आसन काय ती फोटोन काय ती. पण दाखवते मी एक दिवस लग्नाचा अल्बम. भारी वाटतं का नाही, जुनं फोटोही बघायला. आता त्या अल्बम नक्की कुठल्या कपाटात आहे काय माहिती, त्याआधी बघायला पाहिजे मला. तर साड्या बघा कशा, ते हा साखर पान सुपारी आहे ना, ते अजून पण मला म्हणजे कळत नाही. आता जर नेटवर टाकलं ना मी तर कळल खरं, पण मला तर वाटते अहो ती ग्रीन साडी साखर पानच म्हणत असते, अंगठी घालायचा कार्यक्रम, मला असं वाटतंय, काय माहीत मग. तर चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग.